कुटिलतेनं आपल्याला त्रास दिला तरी त्याला उत्तर कुटिलतेनं न देणं म्हणजे आर्जव. नाथ महाराजांच्या घरात चोर आले. घरामध्ये आले, आता ते कथेचं 2 प्रकारे वर्णन आहे बरं का. सगळं सोनं चांदी काय काय ते लुटलं. आता नाथ महाराजांच्या घरातली चोरी काय साधी आहे का? 3-4 चोर आले, 3 चोर आले, भरपूर भांडे, सोने चांदीचे भांडे, सगळे गोण्या भरल्या, बोचके बांधले. आणि काही ठिकाणी वर्णन असं आहे की चोरी करताना त्यांची दृष्टी गेली, असंही वर्णन आहे. बोचकं भरलं, एकानं दोघांना मिळून उचललं, एकट्याला उचलणं शक्य नाही. एवढं सगळं नाथ महाराजांचं वैभव आहे. महाराज आमच्याकडे आज देखील असे काही भांडे आहेत, पितळाचे, तांब्याचे, एवढे मोठे डेगी, अशा कित्येक डेगी आजही आमच्याकडे आहेत. आजही ज्याच्यामध्ये वरण भाजी शिजायची, 2-2 लोक एवढा त्या आतल्या पदार्थांसह उचलून न्यायचे, एवढे ताकदवर लोक होते आधी. एवढ्या मोठ्या डेगी अनेक, एकावर एक असं चळण लावलेली आमच्याकडे, एवढी भांडी सगळी. त्या काळात नाथ महाराजांच्याकडे काय असेल, बोचकं भरलेलं. दोघांनी उचललं एकाच्या खांद्यावर, दुसऱ्या दोघांनी ठेवलं, दुसऱ्याच्या ठेवलं. शेवटी स्वतःच्या खांद्यावर घेताना एकाने उचललं, दुसऱ्याने मदत केली. शेवटचा उरला, कसं उचलणार? नाथ महाराज आले, म्हणले थांबा मी मदत करतो. अर्जव आहे. मामाने कथा सांगितली त्यांच्या वडिलांची, त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम आहे. मला ऐकून आनंद झाला की त्यांचे आईवडील हे वारकरी होते. दररोज सकाळी काकडा 3 ते 5 या कालखंडामध्ये करायचे. जुन्या घरामध्ये, याच परिसरामध्ये घर त्यांनी सांगितलं. चोर आले तर त्या चोरांशी संवाद साधायचे म्हणले ते. बंदूक होती आणि त्या बंदुकीचे फायरिंग केली, नंतर काय पुन्हा चोर आली नाही. एकदा चोरी झाली बरोबर, नंतर पुन्हा चोर आले नाहीत. पण चोरांशी गप्पा मारायचे. पण धाक कशाचा दाखवला? बंदुकीचा दाखवला, क्षात्र धर्म दाखवला. मला हेच सांगायचं, प्रत्येकाने आपला आपला धर्म दाखवून देणं गरजेचं आहे. अजून एक कथा याच संबंधानं अशी सांगितली जाते नाथ महाराजांची, की ते चोर आले आणि दृष्टी गेली. मग दृष्टी गेल्यानंतर आपल्याला का दिसत नाही? म्हणजे अंधार आहे. नाही, मग प्रकाश केला तरी सुद्धा दिसेना. मग नाथ महाराज समोर आले, म्हणले अहो तुम्ही एवढं सगळं नेलं, म्हणले माझ्या हातातली अंगठीच राहिली, जरा ही पण घेऊन जा. हे नाथ महाराज लक्षात ठेवा. येईल त्याला देणार, जे जया पाहिजे ते आहेर. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मुलाविण सर्व वस्तू. किती उदाहरणं देश. दयेची परिसीमा आपण बघितली. यमनाच्या अंगावरती थुंकल्यानंतर सुद्धा त्याला कृपा प्रसाद दिला. आणि सत्य हे संतांचं 10वं लक्षण आहे, ब्राह्मणाचं 10वं लक्षण आहे. गिरीस्तर अशी 10 लक्षणं आहेत ब्राह्मणांची. हे 10 लक्षणं ज्यांच्याकडे आहेत तो ब्राह्मण आहे. सत्य म्हणजे काय? मी काल सांगितलं, सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम. माणसाने सत्य बोललं पाहिजे, पण ते प्रियतेच्या वेष्टनात घालून बोललं पाहिजे. काही माणसांना कळतच नाही, स्पष्ट बोलतात. काय म्हणतात? आपला स्वभाव असा आहे, आपण कोणाला घाबरत नाही, बोलून मोकळं होतो. शास्त्राचा विचार करा. शास्त्र आम्हाला काय सांगतंय? सत्यम ब्रूयात, पण प्रियम ब्रूयात. एखाद्या घरच्या स्त्रीनं, सासूनं किंवा नंदा भाऊजाई जे कोणी असेल, त्यांनी जर एकमेकांना सांगितलं तू जो स्वयंपाक केला आहे ना फारच घाण झाला, कशालाच चव नाही. बरं, खरंच कशालाच चव नव्हती, लक्षात घ्या. समजा खरंच एखाद्या गोष्टीला चव नाही आणि एखादीला म्हणू लागली की तू केलेल्या स्वयंपाकाला अजिबात चव नाही, तिला राग येणार आहे. तुम्ही सत्यच बोलताय, पण तुम्ही प्रिय बोलत नाही, समोरच्याला वाईट वाटेल असं बोलतायत. मग
प्रिय सत्य कसं असतं? अगं जरा गुलाबजाममध्ये पाकात थोडी साखर टाकायला पाहिजे होती बरं का, भाजीत थोडं मीठ कमी झालं आहे बरं का, वरणात थोडं तिखट जास्त झालं आहे बरं का. अहो हे बोलणं म्हणजे स्वयंपाक घाण झाला हेच आहे. पण प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. सत्य बोलायचं आहे पण अप्रिय सत्य बोलायचं नाही. म्हणून सत्यालाही महत्त्व आहे. ठीक आहे, चला 8 गुण हे क्षत्रिय प्रवृत्तीच्या लोकांसाठी सांगितले, प्रकृतीसाठी सांगितलेले आहेत. हे 8 गुण कोणते आहेत? तेज, धृती, शौर्य, धरा, निर्वैर करणं, सहिष्णुता आणि दान, उद्यम आणि स्वधर्म स्थिरता. हे 8 लक्षण क्षत्रियांचे सांगितलेले आहेत. पहिलं लक्षण सांगताना नाथ महाराज म्हणतात तेज. तेज म्हणजे काय? म्हणजे चेहऱ्यावर फक्त तेज असं नाही. तेज म्हणजे प्रतापशक्ती, कर्तृत्ववानता. हे क्षत्रियांचं लक्षण आहे. क्षत्रियाने कायम कर्तृत्ववान असावं. म्हणून लग्न करत असताना मुलगी कशी दिसते हे पाहणं ठीक आहे, पण मुलगा कसा दिसतो यापेक्षा तो काय आहे, काय करू शकतो हे बघून त्याच्याशी लग्न केलं पाहिजे. मुलगा चांगला दिसतोय, घाण दिसतोय, त्याचं कर्तृत्व काय आहे हे बघून त्याच्याशी विवाह केला पाहिजे. कदाचित आजच्या काळामध्येही काही लोकांना पटणार नाही की मुलींचं फक्त चेहरा बघून, ठीक आहे त्या पण आता कर्तृत्ववान झालेल्या आहेत, त्यांचाही विचार तसा होऊ शकतो. पण क्षत्रियाचा पहिला गुणधर्म काय आहे, पहिलं लक्षण काय आहे धर्मशास्त्राच्या दृष्टीनं? तर त्याच्या ठिकाणी तेज असावं, प्रतापशक्ती असावी, धृती असावी. धृती म्हणजे धैर्य. धैर्य म्हणजे भीती न वाटणं. कुठल्याही परिस्थितीमध्ये रणांगणामध्ये युद्ध सुरू झालं आणि जर कोणी म्हटलं नाही मला 10 दिवसांची सुट्टी पाहिजे, ही धृतीचा अभाव आहे त्याच्याकडे. धृती म्हणजे धैर्य, क्षत्रियांचं लक्षण आहे. शौर्य म्हणजे आपली शूरता रणांगणावरती दाखवणं. जिथे जिथे म्हणून आपल्याला असा विचार येईल की आपण प्रेरणा दिली पाहिजे, स्वतःही प्रेरित झालं पाहिजे, इतरांनाही प्रेरणा दिली पाहिजे, असं धैर्य शौर्य आपल्याकडे असलं पाहिजे. धरा, निर्वैर करणं हे एक लक्षण सांगितलं. निर्वैर करणं याचा अर्थ सगळ्या शत्रूंना मारून टाकणं असा नाही. निर्वैर करणं म्हणजे साम, दाम, दंड, भेद या 4 गोष्टींचा वापर करणं, क्रमानं वापर करणं. समजून सांगितलं पाहिजे की तुझं राज्य काय, माझं राज्य काय, तू तुझं वाढव, मी माझं वाढवतो, पण तू माझ्यामध्ये येऊ नको, मी तुझ्यामध्ये येत नाही. नाही ऐकलं, तुला एवढे पैसे देतो, तू शांत बस, इकडे यायचं नाही. दाम, दंड ऐकलं नाही, शिक्षा द्यायची करायचा प्रयत्न करायचा, नाहीच तर मग शेवटचा भेद असं सांगितलंय. म्हणजे काय? अशा पद्धतीनं साम, दाम, दंड, भेदाच्या माध्यमातून आपल्या वैऱ्याला शिल्लक न ठेवणं हे क्षत्रियांचं एक लक्षण सांगितलेलं आहे. 4थं लक्षण आहे. 5वं लक्षण सहिष्णुता. सहिष्णुता म्हणजे सहन करण्याची क्षमता. कर्ण परशुरामांच्याकडे शिक्षणासाठी गेला. कथा मोठी आहे पण मी अगदी थोडक्यात सांगतो. ब्राह्मणांशिवाय कोणालाही मी हे ज्ञान देणार नाही असं परशुरामांचं मत होतं. आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन किंवा ब्राह्मण वेशामध्ये कर्ण त्यांच्याकडे गेला होता. ब्राह्मणासारखंच सगळं वर्तणूक सगळी. परशुरामांनी सांगितलं मला जरा झोप आली आहे, मी झोपतो, इथं डोकं ठेवायला काही नाही, तुझ्या मांडीवरती झोपतो म्हणले मी. ठीक आहे, मांडीवरती झोपले. आणि मांडीवरती झोपल्यानंतर एक भुंगा त्या ठिकाणी आला. तो भुंगा बरोबर ज्या मांडीवरती यांनी डोकं ठेवलं आहे त्या मांडीला कोरू लागला. गोल 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 त्याच्या नखानं सगळं काढू लागला, कुरतडू लागला. मोठंच्या मोठं छिद्र पडलं. कधीपर्यंत? परशुराम झोपेतून उठेपर्यंत. पण कर्णाचा विषय काय होता? गुरूंची आज्ञा काय आहे? तुमच्या मांडीवर तुझ्या झोपतोय. जर आपण पाय हलवला
तर आपल्या किंवा त्याला झटकून काढण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्या गुरूंची झोप मोडेल म्हणून सहन करत तो तसाच बसून राहिला. परशुराम जेव्हा उठले तेव्हा त्यांनी मांडी बघितली. म्हणले, तुझ्या मांडीला काय झालं? त्यांनी सांगितलं, गुरुदेव एक भुंगा आला आणि त्यांनी माझी मांडी कोरली म्हणले. परशुरामांना संशय आला. त्यांनी सांगितलं, बाबा अशा पद्धतीची सहिष्णुता ही ब्राह्मणांमध्ये कदापि असू शकत नाही. तू ब्राह्मण नाही आहेस, तू क्षत्रिय आहेस. दृष्टांत संपला. सहनशीलता जेवढी क्षत्रियांच्याकडे आहे तेवढी ब्राह्मणांच्याकडे नाही आहे. त्यांनी सहन केलं म्हणून त्यांनी लक्षात घेतलं की हा ब्राह्मण नाही आहे. सहन करण्याची जास्तीत जास्त ताकद ज्यांच्यामध्ये आहे ते क्षत्रिय आहेत. तो क्षत्रियांचा गुण सांगितलेला आहे. दान, उदारता हा क्षत्रियांचा एक गुणधर्म आहे. दान वेळोवेळी केलं पाहिजे, रोज नाही, वेळोवेळी नैमित्तिकरित्या. आपल्याकडे आलेलं जसं पांडव जेव्हा जिंकले तेव्हा त्यांनी अश्वमेध यज्ञ केला आणि तो अश्वमेध यज्ञाचा अर्थ काय की आम्ही जे संपूर्ण जगाचं साम्राज्य कमवलेलं आहे ते आम्ही देवा ब्राह्मणांना अर्पण करून टाकतो. ते काय प्रत्येक वेळी आलं की दान करायचे का? त्याशिवाय राज्य चालू शकत नाही. यथायोग्य वेळी दान धर्म करणं, गरजूला मदत करणं हे एक कर्तव्य आहे आणि हा गुण क्षत्रियांचा आहे. उद्यमशीलता, निवांत बसून राहायचं नाही. क्षत्रियाने काही ना काहीतरी करत राहायचं जेणेकरून त्याला स्वतःच्यासाठी म्हणा, समाजाच्यासाठी म्हणा, कुटुंबाच्यासाठी म्हणा काही ना काहीतरी योगदान देता येईल ना. क्षत्रियांनी काय करायचं? उद्यमशील राहावं. हा व्यवसाय करायचा, नाहीतर तो नाही तर तो नाही तर तो, पण करत राहायचं, प्रयत्नशील राहायचं. कशात तरी यश येतच. उद्यमशीलता हा क्षत्रियांचा गुण सांगितलेला आहे. आणि स्वधर्मी स्थिरता हा 8वा गुण सांगितलेला आहे. कितीही प्रलोभनं इतरांनी दाखवली तरी स्वधर्मापासून च्युत व्हायचं नाही, दुसरीकडे जायचं नाही. हा क्षत्रियांचा गुणधर्म दाखवलेला आहे. आपल्याकडे जे क्षत्रिय म्हणून होऊन गेले आहेत आणि ज्यांचा उदो अख्खा महाराष्ट्र नाही अख्खं जग करतं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्यामध्ये हे अनेक सगळेच गुण जवळपास आपल्याला पाहायला मिळतात. स्वधर्मी स्थिरता हा तर संभाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा गुणधर्म आपण पाहतो. म्हणून स्वधर्मात निधनम श्रेयः परधर्मो भयावह गीतेचं वाक्य त्यांनी सार्थ करून दाखवलं आहे. स्वतःच्या धर्मामध्ये मरण पत्करावं पण परकीय धर्म माणसानं बाळगू नये. अशा पद्धतीचा धर्म हा क्षत्रिय लोकांच्यासाठी सांगितलेला आहे. ब्राह्मणांचा धर्म काय आहे त्याची 10 लक्षणं आपण बघितली. क्षत्रियांचा धर्म काय आहे त्याची 8 लक्षणं आपण बघितली. नाथ महाराजांनी क्षत्रियांची जी स्थिरता आहे त्या स्थिरतेच्या बाबतीमध्ये एक फार सुंदर ओवी सांगितलेली आहे. गो ब्राह्मण संरक्षणता स्वधर्मी प्रजा प्रतिपाळिता ये ठाई उबगू नये चित्ता या नाव स्थिरता क्षत्रियांची. गो म्हणजे गायी आणि ब्राह्मणांचं संरक्षण करणं हा स्वधर्म महत्त्वाचा क्षत्रियांच्यासाठी सांगितलेला आहे. आणि स्वधर्माचं पालन करत करत प्रजेचं प्रतिपालन करणं या 3 महत्त्वाच्या गोष्टी एकनाथ महाराजांनी क्षत्रियांच्यासाठी सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्या ठिकाणी उबगता आली नाही पाहिजे ही भूमिका अपेक्षित ठेवलेली आहे. वैश्यांचा धर्म सांगत असताना नाथ महाराजांनी सांगितलं आस्तिक्य, नित्यदान, ब्राह्मण सेवा, गुरुसेवा आणि अदांभिकता हे 6 गुण, हे 5 गुण या ठिकाणी सांगितलेले आहेत. आस्तिक्य म्हणजे काय? वैश्य म्हणजे व्यवसाय करणारा, शेतीवाडी करणारा, याला वैश्य आपल्याकडे समजण्यात आलेला आहे. आस्तिक्य म्हणजे वेदांवरती निष्ठा असली पाहिजे. आपल्या समाजामध्ये हल्ली मी सांगितलं ना, बुद्धिवादी लोकांची फार वळवळ सुरू झालेली आहे. ते म्हणतात संतांनी वेदांचं प्रामाण्य नाकारलेलं आहे. असं आहे का? अंगद महाराज असं आहे का मला सांगा? नाही. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. वेदाच्या मार्गानं ऋषी मुनी गेले त्याच मार्गानं आम्ही चाललेलो आहोत. वेदाचा तो अर्थ
आम्हासीच ठाव येरा निवाहावा भारमाथा तुकोबांचं वचन जर आपण बघितलं, याचा अर्थ वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठाव, आम्हाला वेदाचा अर्थ माहिती आहे म्हणजे शेवटी अध्ययन केल्याशिवाय माहिती असेल का? मग अध्ययन जर त्यांनी केलं म्हणजे त्यांना अध्ययनाचा अधिकार नव्हता का? सिद्ध होतं अध्ययनाचा अधिकार होता. ते अध्ययन त्यांनी केलं, त्यांनी वेद जाणला आणि वेद शब्द प्रामाण्य मान्य केलं आणि त्या पद्धतीनं आचरण आपल्या जीवनातलं केलं. म्हणून वारकरी संप्रदाय हा कधीही वेदबाह्य संप्रदाय नाही, तर वेदाला मान्यता देणारा संप्रदाय आहे, वेदाला मानणारा संप्रदाय आहे, शब्द प्रामाण्यवादी संप्रदाय आहे. आस्तिक्य असावं, वेदांवरती निष्ठा. आता काही लोकांना असं वाटतं आस्तिकता आणि नास्तिकता ही देवाच्या मानण्या किंवा न मानण्यावर अवलंबून आहे. पण आस्तिकता आणि नास्तिकता ही देवाच्या मानण्या न मानण्यापेक्षा वेदाच्या मानण्या न मानण्यावरती अवलंबून असते. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. एखादा माणूस देवाला मानत असेल पण वेदाला मानत नाही, एखादा माणूस देवाला मानत असेल पण वेदाला मानत नाही, शास्त्राच्या दृष्टीनं तो नास्तिक आहे. आणि एखादी व्यक्ती वेदाला मानती आहे पण देवाला मानत नाही तरी सुद्धा तिला आस्तिक म्हटलेलं आहे. मग नास्तिक कोण आहे? नास्तिको वेद निंदकः. जो वेदाची निंदा करतो तो नास्तिक आहे, जो देवाला मानत नाही तो नास्तिक नाही आहे. जो वेदाची निंदा करतो, जो वेदाचं प्रामाण्य न मानतो तो खरा नास्तिक आहे. देवाला मानतोय पण वेदाला मानत नसेल, नास्तिक आहे. वेदाला मानतोय पण देवाला मानत नसेल, आस्तिक आहे. वेदाच्या मान्या किंवा न मानण्यावरती आस्तिकता नास्तिकता शिल्लक आहे. वैश्याचा गुणधर्म काय आहे? तर आस्तिकता, वेद प्रामाण्य मानणं हे त्याचं कर्तव्य आहे. त्यांनी नित्यदान केलं पाहिजे. वैश्याने काय केलं पाहिजे? नित्यदान केलं पाहिजे. आजच्या भाषेमध्ये जर आता स्थूल मानानं विचार केला तर वैश्य कोण आहे? जी माणसं व्यवसाय करतात, ज्यांचे दुकानं आहेत, हे आजच्या काळातले वैश्य समजा. मग त्याने काय केलं पाहिजे? त्याने नित्यदान केलं पाहिजे. काही दुकानांमध्ये आपल्याला असं गोदानासाठी असे बॉक्स ठेवलेले दिसतात. मग त्याच्यामध्ये रोज 1 रुपये किंवा 10 रुपये टाकायचे आणि मग काय करायचं? त्याच्यात जमा झालेलं महिन्याचं जे आहे ते एखाद्या गोशाळेला द्यायचं, गरिबांना द्यायचं आणि त्याच्यावरती पालन पोषण होईल असा विचार करायचा. हे नित्यदान आहे. तुम्ही म्हणाल हा 1 रुपया हा याला दिला, त्या 1 रुपयाचा त्या माणसाला काही उपयोग नाही आहे. किंवा रोज 10 रुपये टाकले आणि 10 रुपये दिले, आज काही 10 रुपयात होत नाही. मग तेच 10 रुपये होऊन जर का 30 दिवसामध्ये दिले 300 रुपये होतात. त्या 300 रुपयात काहीतरी होईल, एखाद्या गरिबाला कपडे देता येतील, बस नित्यदानता आहे. तुम्ही आज 1 रुपये 10 रुपये टाकताय, 100 रुपये टाकतायत, पण ते ठराविक रक्कम झाल्याच्या नंतर ती लोकांच्यासाठी वापरत असाल तर ते सुद्धा नित्यदान आहे. म्हणजे वैश्याचा धर्म काय आहे? नित्यदानता. ब्राह्मण सेवा हा 3रा गुण सांगितलेला आहे. ब्राह्मणांची सेवा वैश्यानं केली पाहिजे. मी पुन्हा सांगतो, ब्राह्मणांची सेवा म्हणजे कोणत्या ब्राह्मणाची? ब्रह्मजानाति ब्राह्मणः. जो ब्रह्म जाणतो त्याची सेवा केलीच पाहिजे. भगवंताचं वर्णन करत असताना भगवंताचा उच्चार, त्याच्याबद्दलचं लिखाण ब्रह्मण्यदेव असं केलेलं आहे. ब्राह्मणाची उपासना करणारा देव, ब्राह्मणांना नमन करणारा, पूजणारा देव, अशी त्याचं उल्लेख त्याचा केलेला आहे. म्हणून ब्राह्मण सेवा, त्यानंतर गुरुसेवा. वैश्याने काय करावं? तर गुरुसेवा करावी. आता जे वैश्य, जे व्यावसायिक, आजच्या भाषेत आपण बोलू, हे नित्य गुरुच्या सानिध्यात राहू शकत नसतील, मग त्यांनी गुरुची सेवा कशी करायची? तर आपल्याकडे ज्या गोष्टीची उपलब्धता आहे ती सद्गुरूंना उपलब्ध करून देऊन त्यांची सेवा करायची. उदाहरण देतो. एखादा शिष्य आहे, उदाहरणार्थ त्याचा तेलाचा व्यवसाय आहे आणि सद्गुरूंचा एखादा कार्यक्रम आहे. त्यांनी त्याला जेवढं शक्य असेल तेवढं तेल त्यांनी द्यावं, ही त्याची गुरुसेवा झाली. प्रत्यक्ष त्यांनी उपलब्ध व्हावं असं नाही. शेतकरी असेल, गहू ज्वारी असेल, जेवढं त्याला शक्य असेल त्यांनी गुरुचरणी अर्पण करावं, ही त्याची गुरुसेवा झाली. कारण नित्य गुरूंची सेवा करणारा शिष्य हा आता सर्वत्र उपलब्ध होऊ शकत नाही. कायम गुरुच्या दारामध्ये बसून राहणं, त्याच्या पायापाशी बसून राहणं, अशी शिष्य रोज आता मिळू शकत नाहीत. पण शिष्याचं कर्तव्य जर शिष्याने केलं नाही तर त्याला पाप लागण्याची शक्यता आहे. ते पाप लागू नये म्हणून त्यांनी गुरुसेवा केली पाहिजे. अदांभिकता, दंभ बाळगायचा नाही.
दंभ म्हणजे काय? धूर्तपणा कधी करायचा नाही क्षत्रिय वैश्याने. धूर्तपणा म्हणजे काय? म्हणजे उदाहरणार्थ एखादा कपड्याचा व्यापारी आहे, त्या व्यापाऱ्यानं 100 रुपये मीटर कपडा आणला, तर शास्त्र नियमाप्रमाणे त्यांनी 10% घ्यायला हरकत नाही. पण तो 230 रुपये लावून 15% डिस्काउंट म्हणत असेल आणि 200 रुपयाला विकत असेल तर तो धूर्तपणा आहे. बाजारामध्ये जेव्हा आपण जातो लोकांना डिस्काउंटचं फार कौतुक आहे. 15% डिस्काउंट, 20% डिस्काउंट, 50% डिस्काउंट असं म्हणलं की लोकांना वाटतं हे लगे 1000ची 500तच मिळणार आहे. असं काही नसतं. त्याची किंमतच मुळात 300 रुपये असतं, पण ते तुम्हाला 500 रुपयात विकत असतात. पण हे आपल्याला कळत नाही. 300 रुपयाची गोष्ट 1000 रुपयाला लावायची आणि 50% डिस्काउंट म्हणायचं आणि 500 रुपयात विकायची. म्हणजे मुद्दल तर मिळालीच, त्याच्यावरचा जो अधिकृत जो आपल्याला घेणं भाग आहे ते घ्यायचंच आणि वर पुन्हा 200 रुपये उकळायचे. हा धूर्तपणा आहे. भानुदास महाराजांची कथा मी आपल्याला सांगितली. कपड्याचे व्यापारी होते भानुदास महाराज. श्रीमंत का होते? नाथ महाराजांच्या चरित्रात, त्यांच्या चरित्रात असं वर्णन आलेलं आहे की जो कपडा ते द्यायचे तो इतरांच्या पेक्षा सर्वश्रेष्ठ असायचा. तो कपडा जो विकायचे त्या कपड्याची किंमत इतरांच्या पेक्षा कमी असायची. इतरांच्या पेक्षा कमी का असायची? बाकीच्यांचा माल विकल्या जाऊ नये माझा विकल्या जावा म्हणून नाही, तर 100 रुपयाला जर कपडा घेतला असेल तर तो 110 रुपयामध्ये विकायचा. शास्त्र नियमानुसार व्यवसाय करायचे. त्यामुळे लोक विचार करायचे यांचे कपडेही चांगले आहेत, याची किंमतही व्यवस्थित आहे, म्हणून सगळ्यांचे धंदे बंड पडले आणि भानुदास महाराजांची चंगळ असते. खरं वागणाऱ्या माणसाला कधी पण देव दरिद्री ठेवत नाही आणि म्हणून श्रीमंत झाले भानुदास महाराज. म्हणून अदांभिकता हा एक गुण, 5वा गुण हा वैश्यांचा आहे, लक्षण आहे. शूद्रांचा गुण सांगितला द्विजसेवा. आता द्विजसेवा म्हणल्यानंतर काही लोकांना वाटतं ब्राह्मण सेवा. द्विज म्हणजे काय? द्विजन्मा जो आहे तो द्विज आहे. मग द्विजन्मा कोण आहे? तर ज्याचं उपनयन संस्कार झालेला आहे. मग उपनयन संस्कार कोणाचा होऊ शकतो? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांचा होऊ शकतो. हे द्विज आहेत. मग यांची सेवा करायची म्हणजे द्विजसेवा. गोरक्षण म्हणजे गायींची सेवा, त्यांनी गायींची सेवा करावी. पण आता द्विजसेवा म्हणत असताना पुन्हा द्विज फक्त ब्राह्मण राहिलेले आहेत म्हणून आजच्या काळामध्ये फक्त ब्राह्मणाची सेवा असा अर्थ करणं भाग आहे. गोरक्षण, गायीचं रक्षण करायचं. कशीही परिस्थिती निर्माण झाली तरी गायींचं रक्षण झालं पाहिजे. कबीरजींची एक फार सुंदर कथा आहे. कबीरजी एका झाडाखाली बसले. समोरून एक रस्ता येत होता, उजव्या हाताने एक रस्ता जात होता आणि डाव्या हाताने एक रस्ता जात होता. सहज बसले निवांत. एक गाय धावत 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 आली आणि त्यांच्या उजव्या हाताच्या मार्गाने निघून गेली. काही वेळानंतर एक धारदार शस्त्र घेऊन एक खाटीक पाठीमागं धावत धावत आला. आता त्याला इथं आल्यावर प्रश्न पडला की गाय इकडं गेली का इकडं गेली, कसं काय कळावं? आपले कबीरजी बसले, ते काय खोटं बोलणार नाही, महात्मा आहे, खोटं नाही बोलणार महात्मा. कबीरजींना प्रश्न विचारला, कबीरजी आपने गाय को देखा है, कहाँ पे गई है? आता कबीरजींना धर्मसंकट होतं. इकडं गेली म्हणून सांगावं, हा पाठीमागे जाणार, त्या गाईला ठार मारणार, गाईला मारण्याचं पातक. बरं इकडं गेली म्हणून सांगावं तर खोटं बोलल्याचं पातक. अशा प्रसंगी संतांचं आचरण खूप महत्त्वाचं असतं, हे लक्षात ठेवा. कबीरजींना विचारलं, कबीरजी आपने देखा है गाय कहाँ पे गई है? आजच्या भाषेत बोलायचं झालं तर डिप्लोमॅटिक उत्तर दिलं कबीरजींनी. कबीरजींनी सांगितलं, जिसने देखा है वो बोल नहीं सकता और जो बोल सकता है उसने देखा नहीं है. संपला दृष्टांत. ज्या डोळ्यांनी बघितलंय की गाय कुठे गेली आहे, ती गाय कुठे गेली त्या डोळ्यांना सांगता येत नाही, आणि ज्या मुखाला बोलता येतं त्या मुखाने बघितलं नाही. अशा पद्धतीची हुशारी ही पाहिजे. हे गोरक्षण झालं एक प्रकारे.
द्विजसेवा, गोरक्षण, आणि या गोष्टी जर उपलब्ध नसतील तर नाथ महाराजांनी सांगितलं देवालयामध्ये स्वच्छता करणे. देवालयाचे जे अंगण आहे ते झाडायचं, पुसायचं, तिथे पाहिजे ती सेवा द्यायची आणि त्याच्यामधून जे काही उत्पन्न आपल्याला मिळेल त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करायचा. आता काही जणांना असं वाटेल की हे सगळे जे लक्षणं सांगितले आज कुठे लागू होतात? सगळेच्या सगळे काय लागू होऊ शकतात का? जेवढे लागू होत आहेत असं आपल्याला वाटते तेवढे तरी लागू करणं अपेक्षित आहे. जे वाटत नसतील तुम्हाला सोडून द्या, कारण तुमच्या मानण्या किंवा माझ्या न मानण्यावरती शास्त्र चालत नसतं. शास्त्र अबाधित असतं, त्याप्रमाणे वागावं असं मला संतांनी सांगितलेलं आहे. आता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांचा धर्म सांगितल्याच्या नंतर नाथ महाराजांनी सगळ्या धर्मांचा मिळून एक सहज धर्म सांगितला. सगळ्या धर्मांनी मिळून काही गोष्टी कराव्यात, म्हणजे सगळ्या वर्णांनी त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. अहिंसा, सत्य, अचौर्य, अकामता, अक्रोध, निर्लोभता आणि दानता, अशा गोष्टी 7 गोष्टी सांगितल्या त्या केल्या पाहिजेत. अहिंसा म्हणजे काय? नाथ महाराज म्हणतात भूता देता दुःखलेशू भूती दुःखवेल भूतेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू तेथे रहिवासू अहिंसेचा. ही अहिंसेची व्याख्या केली आहे नाथ महाराज. भूता देता दुःखलेशू भूती दुःखवेल भूतेषु, म्हणजे उदाहरणार्थ काही माणसं काय करतात की मुंगी दिसली की मुद्दाम असा अंगठा ठेवून टचकन तिला मारून टाकतात. काय वाटतं त्याला? वाटतं बघा कशी मारली. भूता देता दुःखलेशू, भूती म्हणजे त्या जीवामध्ये असलेला जो भूतेश आहे, जो परमात्मा आहे, तो दुखवणार आहे. ऐसा ज्याचा दृढ विश्वासू तेथे रहिवासू अहिंसेचा, त्याच ठिकाणी फक्त अहिंसा राहू शकते. हा प्रत्येकाचा म्हणजे मानव मात्रांचा हा धर्म सांगितला आहे नाथ महाराजांनी. अहिंसा प्रत्येकानं बाळगावी, सत्य प्रत्येकानं बोलावं, त्याचा विचार आपण मागे केला आहे. अचौर्य, चोरी म्हणजे काय? जे माझं नाही आणि जे दुसऱ्याच्या मालकीचं आहे ते त्याला न विचारता घेणं म्हणजे चोरी आहे. अचौर्यता पाहिजे. सापडलं, दिसलं म्हणून घेतलं चालत नाही. तुझं आहे का? घ्यायचं काही कारण नाही. अचौर्य. अकामता, कोणत्याही प्रकारची कामना अंतःकरणामध्ये बाळगायची नाही म्हणजे अकामता. अक्रोध, क्रोध बाळगायचा नाही, राग येऊ द्यायचा नाही. निर्लोभता, लोभ एखाद्या ठिकाणचा जे आपलं नाही मग मला मिळालं पाहिजे, कसं मिळालं पाहिजे, काही करून मला मिळालं पाहिजे, काही कारण नाही लोभ बाळगायचा. आणि दानता, आणि दान प्रत्येकानं केलं पाहिजे. प्रत्येकाच्या धर्माचं स्वतंत्रतेनं आपण चिंतन केलं, परंतु सर्व वर्णांचा मिळून जो सहज धर्म आहे, मानव मात्रांचा मिळून जो सहज धर्म आहे तो आपल्याला सांगितला. अशा प्रकारे अन्न वस्त्रदान मान पोटींच्या कळवळ्याने जाण करावे भूती प्रियाचरण हा स्वधर्म जाण सर्वांचा, असं नाथ महाराजांनी सांगितलं. त्यातही या 6-7 गोष्टी जरी तुम्हाला जमल्या नाहीत तरी सगळ्यांचा, सर्व भूतमात्रांचा म्हणजे मनुष्य मात्रांचा स्वधर्म काय आहे? अन्न वस्त्र दान. मानानं दान लक्षात ठेवा. अन्नाचं दान करा, वस्त्राचं दान करा, जे काही वाटेल त्याचं दान करा, ज्याची समोरच्याला गरज आहे. पण हे देत असताना मानानं दान करा. मी फार श्रीमंत आहे आणि तुम्ही फार भिकारी आहात म्हणून मी तुम्हाला देत आहे असा विचार न करता, माझी श्रद्धा अशी आहे की तुम्हाला दिल्यानंतर कदाचित त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकेल अशा अंतःकरण वृत्तीनं दिलेलं दान. नाथ महाराजांनी शब्द वापरला आहे पोटींच्या कळवळ्याने जाण, म्हणजे अंतःकरण वृत्तीनं दिलं पाहिजे की तुम्हाला गरज मला वाटली आणि म्हणून मी आपल्याला देत आहे. करावे भूती प्रियाचरण हा स्वधर्म सर्वांचा. अशा पद्धतीनं सर्वांचा स्वधर्म या ठिकाणी नाथ महाराजांनी सांगितलेला आहे. त्यामुळे आपली वेळ संपलेली आहे. संपलेली म्हणण्यापेक्षा वाढली तरीसुद्धा संपली. पण काय होतं, बोलायच्या ओघामध्ये वेळ कसा निघून जातो कळत नाही. त्याचबरोबरीनं नाथ महाराजांचं चरित्र असं आहे, माझी परिस्थिती तर अशी होते, मी न करी त्याची कथा परी तोची मुखी होय वक्ता, ऐसे बलात्काराने बोलविता काय मी आता करावे, अशी अवस्था माझी नाथ महाराजांसारखी होऊन जाते. मी न करी त्याची कथा
परी तोची मुखी होय वक्ता. मी त्याची कथा करतच नाही आहे, तेच त्यांच्या माझ्या मुखातून त्यांची कथा वदवून घेतात. मी नाठवे जनार्दनासी परी तो विसरो नेदी आपणासी, अशी अवस्था होऊन जाते. आणि म्हणून कधी 4 वाजले समजलं नाही. परंतु आज दुसरा दिवस आपल्या या व्याख्यानमालेचा आहे, प्रवचनमालेचा आहे. श्री संत एकनाथ महाराज वाङ्मयातील धर्मशास्त्रीय चिंतन हा विषयाचा आपला होता. धर्मशास्त्र नाथ महाराजांच्याच काय संतांच्या वाङ्मयामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. परंतु तरी देखील आजच्या काळात आपल्या जीवनाला उपयोगी असणाऱ्या काही गोष्टींचा उहापोह या प्रवचनाच्या निमित्तानं आज आपण केलेला आहे. उद्या 3रा दिवस आणि शेवटचा दिवस आहे. याच्यामध्ये आपल्याला एकनाथ महाराजांची समाधी कशी झाली, एकनाथ महाराजांनी समाधी कशी घेतली आणि त्याचबरोबरीनं नाथ महाराजांचं जे वाङ्मय आज आपल्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या वाङ्मयाचं समग्र परिशीलन आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये सुद्धा एकनाथ महाराजांच्या जीवनातल्या अनेक घटना येणार आहेत. त्यासाठी आपण उद्याही बरोबर 1 वाजता या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत आणि वेळेमध्ये संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण उद्या काही मान्यवर मंडळी या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यामुळे आपल्याला तसं बघितलं तर वेळ कमी आहे. 4 वाजता संपवायचं अशा हिशोबाने आपल्याला ही सुरुवात करावी लागेल. असो, झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो. उद्या पुन्हा 1 वाजता आपण भेटणार आहोत. एकदा नाथ महाराजांचं भजन सर्वांनी करा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भगवान श्री प्रभू वैद्यनाथ या नगरीमध्ये शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज समग्र साहित्य दर्शन ज्यांच्या मुखारविंदातून या ठिकाणी आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र श्रवण करत आहात. असे परमपूज्य आदरणीय सद्गुरू योगीराजजी महाराज गोसावी महाराजांच्या श्रीमुखारविंदातून आपल्या भाग्यवान आहोत की महाराजांनी आपल्याला वेळ दिला आणि या ठिकाणी येऊन महाराजांनी नाथ महाराजांचं चरित्ररूपी गंगा आपल्यापर्यंत आणून पोचवली. त्याबद्दल समस्त परळीवासी चाटे परिवाराच्या वतीने मी महाराजांचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी ज्यांचं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं समाजासाठी कार्य आहे असे आमचे आदरणीय मी उंडेगावकर महाराज यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आदरणीय उंडेगावकर महाराज. त्याचप्रमाणे ज्यांचं माऊलीदादा संस्थान चाकरवाडी या ठिकाणी ज्यांचं अनमोल असं कार्य असतं असे आमचे आदरणीय नामदेवजी गिरी सर. मी गिरी गुरुजींना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय श्री भोईटे अण्णा, आदरणीय श्री भोईटे अण्णा सनसरकर यांना सुद्धा अशी विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. त्याचप्रमाणे श्री खटाटे दादा झेंडेवाडीकर, खटाटे दादा झेंडेवाडीकर यांनी सुद्धा समोर यावं. त्याचप्रमाणे श्री पुरुषोत्तम महाराज काळे काळेवाडीकर, श्री पुरुषोत्तम महाराज काळे काळेवाडीकर यांनी सुद्धा समोर यावं. त्याचप्रमाणे श्री मधुकरजी मुंडे डाबीकर यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे. आदरणीय श्री बालासाहेबजी डाबकर
श्री बालासाहेबजी डापकर यांनी सुद्धा समोर यावं. सांगितलं ज्योतिष शास्त्र आहे. त्याचप्रमाणे लीलाताई राठोड, श्री लीलाताई राठोड यांनी सुद्धा समोर यायचं आहे. मी आदरणीय चाटी मामींना विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यावं. त्याचप्रमाणे आदरणीय शकुंतलाताई मुंदडा, शकुंतलाताई मुंदडा त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे. आदरणीय श्री वसंतदादा गीते बेलमकर, श्री वसंतराव गीते बेलमकर यांनी सुद्धा समोर यायचं आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण जनाई महाराज कोकाटे, जनाई महाराज कोकाटे आता लागलीच ज्यांचं आरती झाल्याच्या नंतर कीर्तन होणार आहे अशा जनाई महाराज कोकाटे यांनी सुद्धा समोर यायचं आहे. हरिभक्तपरायण आशाताई आचार्य, हरिभक्तपरायण आशाताई आचार्य यांनी सुद्धा समोर यायचं आहे. हरिभक्तपरायण कमलबाई दहातोंडे, हरिभक्तपरायण कमलबाई दहातोंडे यांनी सुद्धा समोर स्टेजवरती यायचं आहे. काळेवाडीचे हो काल नर्मदा परिक्रमाला सोबत होते. वा. आणि सर्वांना एक विशेष सूचना, उद्या आपल्या या कार्यक्रमाची सांगता आहे. उद्या ठीक दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये श्री हरिभक्तपरायण सद्गुरू योगीराजजी महाराज गोसावी यांची प्रवचनमाला होईल आणि तदनंतर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. आपण बहुसंख्येनं या कार्यक्रमास उपस्थित राहून या ज्ञानरूपी गंगेचा आणि महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना कळकळीची नम्र विनंती. आणि आता लागलीच आरती झाल्याच्या नंतर श्री हरिभक्तपरायण जनाई महाराज कोकाटे यांचं हरिकीर्तन होणार आहे. तरी आपण सर्वांनी या कीर्तनासाठी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहावं ही सर्वांना नम्र विनंती. आणि विशेष ज्यांच्या माध्यमातून सबंध भारतामध्ये याचं प्रक्षेपण होत आहे असे आमचे श्रीनाथ भैया मुंडे जय भगवान बाबा यूट्यूब चॅनल, या यूट्यूब चॅनलला सुद्धा आपण सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करावं ही सर्वांना कळकळीची नम्र विनंती. हरिभक्तपरायण अश्विनीताई बडे, हरिभक्तपरायण अश्विनीताई बडे यांनी सुद्धा समोर यायचं आहे. देशपांडे राहिले, सदाशिव, सदाशिव देशपांडे डॉक्टर, बंकरराव गांधी राहिले. त्यांना लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सामाजिक नाही. या ठिकाणी ज्यांचा आपण सत्कार करत आहोत, ज्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अध्यात्मासाठी कार्य केलेलं आहे अशा सर्व मंडळीचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्याचप्रमाणे आपल्या परिसराचं वैभव सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव अग्रगण्य स्थानावरती घेतलं जातं असे परमपूज्य आदरणीय बंकटरावजी कांदे, आदरणीय बंकटरावजी कांदे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आहे असे आदरणीय बंकटरावजी सर यांना अशी मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय श्री कचरूलालजी तातेड, श्री कचरूलालजी तातेड, वसंतरावजी गीते बेलमकर दादांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती या. कचरूलालजी तातेड त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे. त्याचप्रमाणे थोट आप्पा गाडे पिंपळगावकर, थोट आप्पा गाडे पिंपळगावकर यांचं सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं कार्य आहे. त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये परमार्थिक क्षेत्रामध्ये ज्यांचं विशेष असा सहभाग असतो असे आमचे आदरणीय परमार्थावरती नितांत प्रेम करणारे भंडारी साहेब, समाज नसतो. भंडारी साहेब यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा आपण काय म्हटलं
आदरणीय श्री भंडारी शेठ यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. विद्वेषी विलास विटंबना वेश्येसी हरिकथा विटंबना. म्हणजे ज्या कोणी वेश्या असतात त्यांचा समूह जर एकत्र झाला आणि खाली जर देवदेव करू लागले तर तिला नाव ठेवतात. म्हणजे त्या दृष्टीने ती विटंबना. आदरणीय श्री बंकटराव दादा कांदे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये तसं या परिसरामध्ये खूप उल्लेखनीय असं कार्य आहे. मग निंदकाचा धर्म काय करावी ती निंदा. म्हणजे निंदा करावी याचा अर्थ काय त्यांनी करत असावं असं नाही. त्याचं काम ते असतं. तरी ते नाही केलं तर ते त्यांचा जो गोतावळा असतो ते म्हणतात सगळेच जण आपण नाही नाही सगळेच आम्ही बोलतो हा का गप्प बसतात म्हणून त्यांनी करणार काम करणार. काय म्हणतात तसं आता 4:15 झाले. त्याचप्रमाणे ज्यांचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य आहे अशा डॉक्टर अलकाताई गीते यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे. आणि उद्या या कार्यक्रमाची सद्गुरू योगीराज महाराज गोसावी यांची प्रवचनमालेची सांगता आहे 1 ते 3 या वेळेमध्ये. आणि तदनंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा. श्री बब्रुवानजी महाराज गिराम यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यावं. आदरणीय श्री सदाशिवरावजी देशपांडे सर यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. चला, आरतीसाठी चाटे परिवारातील सर्व सदस्य यांना विनंती आहे की आरती करण्यासाठी आपण समोर यायचं आहे. जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर क्षमा असावी. सर्वांना विनंती आहे, आरती झाल्या लागलीच या ठिकाणी कीर्तन सुरुवात होणार आहे. जनाई महाराज कोकाटे आलेले सर्व महिला भजन मंडळ यांना विनंती आहे, आपण आपले टाळ घेऊन या ठिकाणी स्टेजच्या समोर असं उभं टाकायचं आहे. विनंती आहे सर्वांना भजन मंडळांना. अशा ताईला विनंती आहे, आचार्य आपण या ठिकाणी ताबडतोब भजन सुरुवात करायचं आहे. आरती झाल्या झालं का हेच करणार ना. पेटवले ना. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी. आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुची थोर जगद्गुरु जगन्नाथा. आरती एकनाथा एकनाथ नाम सार वेद शास्त्रांचे गुज संसार दुःख नासे महामंत्राचे बीज. आरती एकनाथा महा
महाराजा समर्था त्रिभुवनी तुची थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता आनंद गोपाळ दासा धनी न पुरे गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुची थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा घालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी अलिंगीन अनंत पूजन भावी ओवाळीन म्हणे नामा विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई पोटीचे बाळ उगुणी वोकटे परिमाय बापा स्नेह मोठे तया परिउदरा लोजी स्वामी अवगुणाच्या परिणोपेक्षा तुम्ही गुण नाही तेथे कर्म कैचे धड परिमाय बापा वाटतसे कोड तया परिउदरा लोजी स्वामी अवगुणाच्या परिणोपेक्षा तुम्ही एका जनार्दनी उद्भवसाचे म्हणून हरिदासा कौतुक तयाचे तया परिउदरा लोजी स्वामी अवगुणाच्या परिणोपेक्षा तुम्ही भानुदास एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय वैद्यनाथ भगवान की जय या कुठे महाराज आहे ज्ञानेश्वर महाराज No.